मासिक पाळीच्या वेळेला स्त्रियांना विश्रांती दिली जाते, कारण मासिक पाळीच्या वेळेला जे गर्भाशयाची पिशवी आहे ती आतून वुंडेड आहे, व्रणित आहे, जखमी आहे, जखम झाल्यासारखी सिच्युएशन आहे, कारण त्यातून आतून बाहेर रक्त येते। जर आपल्या शरीरावर छोटीशी जरी जखम झाली तरी आपल्याला किती वेदना होतात। तर मासिक पाळीच्या दरम्यान 30 ते 80 ml पर्यंत रक्तस्राव शरीराच्या बाहेर होतो आणि यावेळेला ते गर्भाशयाची पिशवी आतून वुंडेड आहे। आणि जर आपण ऍड बघितली आणि त्या ऍड प्रमाणे उड्या मारणे, धावणे, आंबट चिंबट खाणे अशा गोष्टी केल्या तर त्यावेळेला त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये पस सारखी कंडिशन होते, पुयोत्पत्ती होते आणि पीसीओडी सारख्या आजारांना त्या स्त्रीला सामोरे जावं लागतं आणि पर्यायाने त्या स्त्रीला वंध्यत्वाला सामोरे जावं लागतं। त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेला विश्रांती घेणं फार गरजेचं आहे। आणि आज आपण जर बघितलं तर अजून कित्येक देश आहेत जे मेन्स्ट्रुअल लीव्ह या कन्सेप्टवरती काम करत आहेत। मासिक पाळीच्या वेळेला त्या स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून तिला रजस्वाला परिचर्येच्या काळामध्ये विश्रांती देत आहेत। कमी वयात मासिक पाळी बंद होण्याचा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे होतो? कमी वयात मासिक पाळी बंद होणे या कंडिशनला प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर POF किंवा आता POI प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इनसफिशियन्सी असं संबोधलं जातं। तर याच्यामध्ये लाईफस्टाईल हा एक मोठा फॅक्टर आहे आणि फार कमी वयामध्ये हार्मोनचा अतिशय जास्त प्रमाणात वापर होणं, अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर होणं, त्यामुळे आपण जो बायोलॉजिकल रिदम आहे त्या स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्राचा तो त्या स्त्रिया स्वतःहून बिघडवतात, जास्ती प्रमाणात हार्मोन्स वापरून, चुकीच्या पद्धतीने हार्मोन्स वापरून। आणि पर्यायाने असं होतं की शरीर हार्मोन्सवरती डिपेंडंट होतं। हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्या तरच मासिक पाळी येते आणि हार्मोन्सच्या गोळ्या बंद केल्या तर मासिक पाळी येत नाही आणि त्या कंडिशनला प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणतात, ज्याच्यामध्ये गर्भधारणा व्हायची शक्यता औषधांशिवाय पूर्णपणे शून्य होऊन जाते।